तुम्हाला प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून स्वतःवरती किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती उपचार करायचे आहेत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बेसिक प्राणिक हिलिंग या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळतं. बेसिक प्राणिक हिलिंग हा 2 दिवसाचा ऑफलाईन कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑरा, चक्राज, एनर्जी या सगळ्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतो. या ऑराचा, चक्रासचा आपल्या फिजिकल हेल्थवरती कसा इम्पॅक्ट होत असतो हेही आपण या कार्यशाळेत शिकतो. जेव्हा आपल्या शरीराला एखादा आजार होतो, त्या आजारातनं बरं होण्यासाठी आपण या ऑरा आणि चक्राजना बरं करण्याच्या टेक्निक्ससुद्धा शिकतो. या टेक्निक्स शिकत असताना आपण खूप प्रॅक्टिकल अप्रोचने शिकतो. म्हणजेच काय, तर तुम्हाला थिअरी शिकवली जाते आणि त्यानंतर तुमच्याकडनं प्रॅक्टिकल करून घेतलं जातं. या फॉर्मॅटमध्ये आपण अनेक आजारांवरती उपचार या 2 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये करायला शिकतो. हे आजार कोणकोणते? तर साधं सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी यासारख्या वेगवेगळ्या आजारांवरती उपचार कसे करायचे हे आपल्याला शिकायला मिळतं. हे सगळं शिकण्यासाठी कुठलीही बॅकग्राऊंड असण्याची गरज नाही आहे. तर 16 वर्षाच्या वरील कोणतीही व्यक्ती हा वर्कशॉप शिकू शकते. या वर्कशॉपमध्ये आपण जसं स्वतःला हिलिंग कसं करायचं हे शिकतो, त्याचप्रमाणे आपण इतरांना हिलिंग कसं करायचं हेही शिकतो आणि डिस्टंटली हिलिंग कसं करायचं हेही शिकतो. डिस्टंटली म्हणजेच काय, तर तुम्ही तुमच्या घरी बसल्या बसल्या एखाद्या नातेवाईकाला किंवा एखाद्या व्यक्तीला, जी जगाच्या पाठीवर कुठेही आहे, त्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग कसं करायचं हेही आपण शिकतो. या कोर्सच्या किटमध्ये तुम्हाला एक पुस्तक दिलं जातं, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या आजारांना उपचार करण्यासाठीचे प्रोटोकॉल्स दिलेले आहेत. म्हणजेच काय, हे कुकबुक अप्रोचने आपण फॉलो करू शकतो. एखादं कुकिंगचं पुस्तक आपण जर आणलं, रेसिपी बुक आपण जर आणलं, आपण त्यातनं रेसिपी बघून त्या रेसिपी जर फॉलो केल्या, स्टेप्स जर फॉलो केल्या, तर जसं आपण ती रेसिपी बनवू शकतो त्याच पद्धतीने आपण त्या पुस्तकाला फॉलो करून जेव्हा हिलिंग करतो तेव्हा आपण त्या आजारावरती उपचार हे करू शकतो. हा कोर्स सर्टिफाईड असल्या कारणामुळे या कोर्समध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेटसुद्धा दिलं जातं. तर या कोर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि पुढचं शेड्यूल काय आहे हे जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. धन्यवाद.